फर्स्ट आहे बघा रेडिओ वेव्हज. आता आहे ना ही फ्रिक्वेन्सी वाईज विचारली जाते बरं का. म्हणजे एक तर फ्रिक्वेन्सी वाईज काय करा यांचा क्रम लावा. आय थिंक आज मागचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये पण हा प्रश्न विचारलेला होता बघा, की यांच्या फ्रिक्वेन्सीनुसार काय करा त्यांचे क्रम लावायला विचारला होता बरोबर. त्याचनुसार तुम्हाला कदाचित वेव्हलेंग्थ नुसार सुद्धा क्रम लावायला विचारला जाऊ शकतो. मी कसं लक्षात ठेवलं होतं बघा इथे म्हणजे एक निमोनिक्स लक्षात ठेवली होती तिथे, की रिया अँड मारिया इज व्हेरी अल्टिमेट एक्स्ट्राऑर्डिनरी गर्ल्स असं लक्षात ठेवलं होतं त्याच्यामध्ये. कारण मग पाठांतराचा विषय बघा, याच्यामध्ये असं नाही की तुम्ही डायरेक्टली इन्फ्रारेड मग 12 असं नाही लक्षात ठेवू शकत. तुम्ही एक सीरीज लक्षात ठेवली होती. कशावरून? त्यांच्या निमोनिक म्हणजे त्यांच्या इनिशियल लेटरवरून. रिया, मारिया इज व्हेरी अल्टिमेट एक्स्ट्राऑर्डिनरी गर्ल. ओके. म्हणजे चार्टच डायरेक्ट पाठ होऊन जातो जर यांची आपण नावं लक्षात ठेवली तर. आता इथे पण सोपं आहे बघा फ्रिक्वेन्सी लक्षात ठेवायला. इथे 10⁴ आहे. 4 दुने 8, 4 त्रिक 12. मग इथे थोडंसं वेगळं आहे बघा. इथे 15 आहे 16च्या ऐवजी. मग 16, 18 आणि 20. पूर्ण 2-2 चा गॅप आहे. म्हणजे इथे सगळे इव्हन नंबर्स आहे बघा. 4, 8, 12 फक्त इथेच मधला जो आहे ना 15चा तो वेगळा आहे. इकडे पण पुन्हा 16, 18 आणि 20. ओके. त्याच्यानंतर कारण इथे दुसरं काहीच नाही ट्रिक वगैरे लक्षात ठेवू शकत आपण. आणि वेव्हलेंग्थ नुसार जर बघितलं बघा, तर यांची जी वेव्हलेंग्थ आहे ती किती असते 1 मीटर टू 10⁻³ म्हणजे 1 मीटर पासून ते 1000 मीटर पर्यंत यांची वेव्हलेंग्थ. वेव्हलेंग्थ माहिती आहे ना? 2 संपीडन किंवा 2 विरलन यांच्यामधील अंतराला आपण वेव्हलेंग्थ म्हणतो. तर सर्वात जास्त कोणाची असते तर रेडिओ वेव्हची. प्रश्न डायरेक्टली फॉर्म कसा होईल बघा. वेव्हलेंग्थ सगळ्यात जास्त कोणाची असते? रेडिओ वेव्हची. बरोबर? वेव्हलेंग्थ सगळ्यात कमी कोणाची असते? गॅमा रेजची. बरोबर? फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त कोणाची असते? गॅमा रेजची. आणि फ्रिक्वेन्सी सगळ्यात कमी कोणाची असते? रेडिओ वेव्हची. थोडं नीट लक्षात ठेवा हां.